नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत जिथे भावना, वास्तव आणि नात्यांचा गुंता एका वेगळ्याच वळणावर नेतो. ही कथा आहे कनिका हिची. माझं नाव कनिका आहे. तेव्हा माझं वय फक्त 21 वर्ष होतं. लग्न होऊन मी नव्या जबाबदाऱ्यामध्ये पाऊल टाकलं होतं. माझा नवरा आर्मीमध्ये देशसेवा करत होता. एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि जबाबदार माणूस. पण त्यांच्या नोकरीचं स्वरूप असंच होतं की ते एका ठिकाणी स्थिर राहत नसत. त्यांनी मला कधीच सोबत नेलं नाही. कधी 5 महिन्यांनी तर कधी 6 महिन्यांनी ते 1 महिन्याची सुट्टी घेऊन घरी येत असत. तो 1 महिना आम्हा दोघांसाठी खूप मौल्यवान असायचा. पण त्यानंतर पुन्हा एकटीच राहायचे. माझं घर नवऱ्याच्या जाण्यानंतर आमच्या घरात मी, माझी सासू सासरे आणि माझा दीर राकेश आम्ही तिघंच राहत होतो. राकेश वयाने माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा होता. तो समजूतदार, शांत स्वभावाचा आणि घरातला आधार वाटायचा. काही क्षण असे होते जे नात्यांच्या ओल्याव्यातून वेगळे वाटायला लागतात. हीच तर खरी सुरुवात होती एका अव्यक्त प्रवासाची. तो बाहेरून घरात आल्यावर त्याची नजर नेहमी मला शोधत असायची. हे मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवलं, ज्या दिवशी माझा नवरा आपली सुट्टी घेऊन 1 महिन्यासाठी घरी येणार होता. त्या दिवशी सकाळपासूनच घरात एक वेगळीच उत्सुकता आणि हलचल होती. माझ्या मनात आनंद, थोडीशी घालमेल आणि नव्या भेटीची ओढ मिसळली होती. माझ्या नवऱ्याला आर्मीमध्ये नोकरीला लागून 3 वर्ष झाली होती आणि आमच्या लग्नाला केवळ 6 महिने झाले होते. लग्नाच्या वेळी त्यांनी 1 महिन्याची सुट्टी काढून सर्व कार्यक्रम पार पाडला होता. त्यानंतर ते लगेचच परत ड्युटीवर गेले. 6 महिन्यानंतर ते पुन्हा 1 महिन्यासाठी घरी येणार होते. हीच ती प्रतीक्षेची घडी होती. आमचं घर अगदी साधं आणि लहानसं होतं. फक्त 3 छोटी खोल्या, 1 हॉल आणि त्यात पार्टिशन करून तयार केलेलं किचन. घर जरी लहान असलं तरी त्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाची आणि आठवणीची ऊब होती. त्या दिवशी मी घरात सगळीकडे स्वच्छता करत होते. नवऱ्याच्या आवडत्या गोष्टी लावून ठेवत होते. माझ्या मनात सतत एकच विचार, तो दारातून आत येईल आणि पहिल्यांदा माझ्याकडेच बघेल हे जाणवलं. आणि त्याच्या नजरेतली आपुलकी, ओळखण, हेच त्या घरातल्या छोट्या जागेतही माझं जग मोठं करत होतं. मी फार आनंदात होते कारण आज माझा नवरा घरी येणार होता. सकाळपासूनच माझ्या मनात उत्साह आणि गोड तणाव होता. त्याच्या आवडीचे जेवण मी खास तयार केले होते. त्यांना आवडणारा बटाट्याचा रस्सा, गरम फुलके आणि गोडात श्रीखंड. स्वयंपाकघरात काम करत असताना प्रत्येक गोष्ट नीट आणि सुंदर व्हावी म्हणून मी खूप काळजी घेत होती. तेवढ्यात माझा दीर राकेश हळूच माझ्या पाठीमागून किचनमध्ये आला. तो हसत म्हणाला, "आज वहिनी, तुमची तर मज्जाच आहे. आज दादा येणार आहेत ना?" त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. खरं सांगायचं तर राकेशचे डोळे नेहमीच माझ्यावर असायचे. तो सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्या मागे यायचा. कधी मदतीच्या बहाण्याने तर कधी सहजच गप्पा मारायला. दुपारी 1 वाजेच्या सुमारास अखेर माझ्या नवऱ्याचे घरी आगमन झाले. घरात एकदम उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलं. मी दार उघडलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि मला पाहून उमटलेलं हसू आजही माझ्या लक्षात आहे. घरात बसल्याबरोबर त्यांचे डोळे लगेच मला शोधू लागले. त्यांनी आधी आईला नमस्कार केला, भावाला प्रेमाने भेटले आणि मग थेट किचनमध्ये आले. तिथे त्यांनी मला जवळ ओढून प्रेमाने घट्ट मिठीत घेतलं. त्यांच्या त्या स्पर्शाने आणि गालावरच्या हलक्या चुंबनांनी माझ्या मनात आणि शरीरात एक वेगळाच आनंद आणि उत्साह निर्माण झाला. मीही त्यांच्या या प्रेमाची कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते. मी हसत म्हणाले, "अहो हळू, अजून भरपूर वेळ आहे. आधी फ्रेश व्हा, जेवण करा आणि उरलेले प्रेम रात्रीसाठी जपून ठेवा." त्यांनी हसून मान डोलावली. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून दुपारचं जेवण केलं. घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण पसरलं होतं. आज माझी ती कित्येक दिवसाची इच्छा पूर्ण होणार होती. या विचाराने माझं मन भरून आलं. त्यांच्याही मनात माझ्या जेवण संपण्याची आतुरता होती. जेवण झाल्यावर ते थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या रूममध्ये गेले. मी घरातील सर्व काम आवरून
हळूच नवऱ्याजवळ बेडरूममध्ये गेले. रूममध्ये शिरताच त्यांनी मला प्रेमाने जवळ ओढले, घट्ट मिठीत घेतले. मीही त्यांना तितक्याच उत्कटतेने मिठी मारली. कित्येक महिन्यांनी एकमेकापासून दूर असलेलं आमचं प्रेम आज पुन्हा एकत्र आलं होतं. आम्ही दोघांनी एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवले. त्या क्षणी सगळा विरह, सगळं अंतर क्षणभर विसरून गेलो. हळूहळू त्यांनी माझ्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद दिला, माझ्या भावना समजून घेतल्या. कधी ते हसत माझ्या पोटाला हलके चिमटे काढायचे, कधी माझ्या केसांशी हाताशी खेळायचे. जवळपास अर्धा तास आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. त्या क्षणी आमचं सगळं जग एकमेकात सामावलं होतं. त्या महिन्यात दुपारी आणि रात्री त्यांनी फिक्कट गुलाबीला खूप सुजवलं. आमचं प्रेम असंच फुलत राहिलं. पण सुट्टी संपायची वेळ जवळ येत होती. आता माझ्या नवऱ्याला पुन्हा ड्युटीसाठी जायचं होतं आणि माझ्या मनात पुन्हा एकदा विरहाचं दुःख दाटून आलं. नवऱ्याशिवाय बायको कशी जगू शकते हे मी स्वतः अनुभवत होते. उद्या सकाळी ते परत जाणार होते आणि माझं मन पुन्हा एकटं होणार होतं. एका महिन्यात त्यांनी मला दिलेल्या प्रेमाच्या आठवणी, फिक्कट गुलाबीला सुजवलेले क्षण माझ्या हृदयात कायम घर करून राहिल्या होत्या. त्यांच्या जाण्याच्या दिवशी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं, पण मनात पुन्हा पुढच्या सुट्टीची आशा होती. त्यांनी दारात उभं राहून मला हलकेच बाय बाय केलं आणि मग मागे न पाहता सरळ आपल्या ड्युटीसाठी निघून गेले. नवरा गेल्यानंतर माझ्या धीराचं लक्ष सतत माझ्यावर असायचं. कधी मी साडी बदलत असताना तो बाहेरून रूममध्ये डोकावत असे. किचनमध्ये काम करत असताना तो हळूच माझ्या पाठीमागे यायचा आणि स्पर्श करून जायचा. त्याचा तो स्पर्श मला वारंवार आठवण करून द्यायचा, कधी नवऱ्याच्या प्रेमाची तर कधी घरातल्या असुरक्षिततेची. आता 4 महिने उलटून गेले होते. नवऱ्याच्या अनुपस्थितीत माझी व्याकुळता दिवसेंदिवस वाढत होती. रात्रीच्या वेळी मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असे, पण अनेकदा माझा धीर दाराच्या पट्टीतून मला पाहत असल्याचं मला जाणवत असे. या सगळ्या काळात माझ्या नवऱ्याची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये होती आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट कधी होईल याची मी आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांना जाऊन तब्बल 6 महिने झाले होते. मी रोज त्यांच्या परतीची वाट पाहत होते, पण अचानक 2 दिवसांनी त्यांच्या युनिटमधून एक पत्र आलं. तुमचा नवरा देशासाठी शहीद झाला आहे. हे वाचताच माझ्या तळपायाची जमीनच सरकली. अजून लग्नाला 1 वर्षही पूर्ण झालं नव्हतं आणि अशा दुःखद बातमीने माझं संपूर्ण आयुष्यच अंधारात गेल्यासारखं वाटलं. त्या क्षणी कोणाच्या आधारावर आणि कोणाच्या नावावर पुढचं जीवन जगायचं हा प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होता. डोळ्यात फक्त अश्रू होते, बोलायला शब्दही नव्हते. 2 दिवसांनी त्यांच्या पार्थिवाचं गावात आगमन झालं. घरासमोर गावकऱ्यांची आणि सैन्यदलातील लोकांची मोठी गर्दी जमली होती. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लोकांची रांग लागली होती आणि माझ्या मनात फक्त एकच विचार, हे सगळं खरंच घडतंय का? या दुःखद क्षणी एक स्त्री म्हणून समोर उभं राहिलेलं आयुष्य, त्यातली तडमड, घुसमट आणि एकांकीपणाची जाणीव, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर सतत फिरत होतं. सैन्य दलातील लोकांनी त्यांना बंदुकाची सलामी देऊन अंतिम संस्कार पार पाडले. काही दिवस गेल्यानंतर त्यांची आठवण, त्यांचे ते दिवस व रात्र केलेले प्रेम सतत माझ्या डोळ्यासमोर फिरत होते. काही दिवसानंतर परत एक मनुष्य दारासमोर उभा राहिला. त्याने 80 लाखाचा चेक माझ्या हातात ठेवला आणि आलेल्या पैशामुळे माझ्या धीराच्या वागणुकीत एक हलकासा बदल जाणवू लागला. त्या रकमेवर त्यांनी हक्क गाजवला आणि सगळी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली. तो म्हणायचा, वहिनी, तुम्हाला कधीही पैशाची गरज भासली तर मला सांगायचं, मी बँकेतून आणून देईन. मला फारसं आर्थिक व्यवहाराचं ज्ञान नव्हतं. मी फक्त 9वीपर्यंत शिकले होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं मला साहजिकच वाटलं. पण पुढे त्याच विश्वासाचा वापर करत त्याने माझ्याशी जे केलं त्याने मला आतून हादरवून टाकलं. मी जेव्हा पैशाची मागणी करायची तेव्हा फक्त तो माझ्या शरीराची मागणी करत होता. त्या दिवशी रात्रीची वेळ होती. मला सकाळी घरचा किराणा भरण्यासाठी पैशाची गरज होती, म्हणून मी माझ्या धीराला सकाळी 10,000 रुपये काढण्यासाठी सांगितले होते.
त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल वेगळीच आग दिसत होती. तो म्हणाला, वहिनी पैसे तर देईल मी, पण माझे तुमच्याकडे काही काम आहे. त्यावर मी म्हणाले, कोणते काम? त्याने लगेच माझा हात पकडला. मग तो मला बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने आपला हात माझ्या शरीरावर फिरवला. हे काय करताय भाऊजी तुम्ही? मी वहिनी आहे तुमची. त्यावर तो म्हणाला, आता तर माझा भाऊही नाही, तर मग वहिनी कशाच्या? मी पण लाचार झाले होते. मला कळले होते की सर्व पैसे याने हडपले आहेत, म्हणून तो त्या संधीचा फायदा घेत होता. मीही काही न बोलता तो जसं सांगायचा तसं मी करायचे. कधी कधी दिवसाही तो मला आपल्या रूममध्ये घेऊन जायचा आणि जेवढी फिक्कट गुलाबी सुजवता येईल तेवढी सुजवायचा आणि आपले प्रेम माझ्यावर दर्शवायचा. मला पण ते सुख भरपूर दिवसापासून मिळाले नव्हते, म्हणून मी पण त्यांना आता हळूहळू साथ देऊ लागले आणि माझी गरज भागू लागली. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा ते माझा वापर करून घेत होते. असं केल्यामुळे त्यांनी कधीही माझ्या नवऱ्याची मला कमी भासू दिली नव्हती, म्हणून मी त्यांना आता साथ देऊ लागले होते. त्यांचे अजून लग्न झालेले नव्हते. माझ्या नवऱ्यापेक्षा त्यांचे शरीर अतिशय मजबूत व दमदार होते. आता माझा नवरा तर नव्हता. मला माझ्या फिक्कट गुलाबीला धीराची ओढ लागली होती. मी जेव्हाही कामानिमित्त माझ्या धीराकडे पैसे मागायचे तेव्हा तेव्हा तो फिक्कट गुलाबीकडे पाहायचा. तेव्हा मी काही न बोलता त्याची इच्छा पूर्ण करायची. असे सतत आमचे प्रेम 2 वर्षापर्यंत चालू राहिले. त्यानंतर त्याने माझ्याजवळ लग्नाची मागणी घातली. मी एक विधवा स्त्री होते. पूर्ण आयुष्य माझ्यासमोर उभे होते. मला कोणतेही मूलबाळ माझ्या नवऱ्याकडून नव्हते. स्त्रीला जगण्यासाठी माणसाचा आधार लागतोच, म्हणून मीही निर्णय घेतला की मी माझ्या धीरासोबत संसार थाटण्याचं ठरवले. काही महिन्यातच आम्ही दोघांनी एका छोट्याशा मंदिरात लग्न केलं आणि त्या नात्यातून मला 2 लहानसे निरागस जुळी मुलं झाली. गोंडस हसऱ्या चेहऱ्यांची, जणू माझ्या आयुष्यात आलेली 2 निरपेक्ष श्वास. पण म्हणतात ना, मनुष्याचा काळ वाईट असेल तर भानही हरवतं. माझ्याही आयुष्यात असंच काहीच घडलं. नवऱ्याचं सततचं दूर असणं, त्याच्या आठवणीचं बोचणं आणि त्याचवेळी धीराच्या नकळत जवळ येण्यामागे दडलेली स्वार्थाची छाया. मी हे विसरू शकत नाही. नवरा तो प्रेमळ, हळवा आणि मनाला जपणारा होता, तर धीर त्याच प्रेमाच्या मुखवट्याआड स्वार्थाचा खेळ खेळणारा निघाला. नात्याचा खेळ इतका गुंतागुंतीचा असतो की कधी प्रेमात फसवणूक असते आणि कधी फसवणुकीतच जीव गुंतलेला असतो. मित्रांनो, जर ही कथा मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद.